मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी। मी काल सांगितल्याप्रमाणे आज परशुरामांच्या जन्मभूमीमध्ये जाऊन परशुरामांची कथा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितलेली कथा आपण ऐकलेली आहे आणि त्यापुढे परशुरामांची नेमकी जन्मभूमी कोणती असा प्रश्न आपल्याला पडला असेल। याविषयी अनेक प्रवाद आहेत। छत्तीसगडमध्ये जन्मभूमी आहे म्हणतात, कोणी अजून कुठे आहे म्हणतात। मध्य प्रदेशातल्या जानापाव नावाचं गाव आहे, जे इंदूर पासून अवघ्या 5-25 किलोमीटर अंतरावरची ती टेकडी आहे। तिथे जन्मभूमी का बरं आहे? तर तिथे महर्षी जमदग्नी तपश्चर्या करत होते, ती जमदग्नींची तपोभूमी आहे म्हणून तिथे म्हटलं जातं। आपणही त्या तपोभूमीच्या प्रवासाला आरंभ करणार आहोत। रस्ता डोंगराचा, प्रवेशालाच खूप सुंदर पद्धती तिथे बोर्ड बीड तुम्हाला दिसतो, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय। आणि तिथे जाऊन आपण परशुरामाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। याचं कारण ही जन्मभूमी असण्याची दोन कारणं मला दिसतात। पहिलं कारण एक म्हणजे तिथून काही नद्यांचा उगम होतो, ते कुंडही मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि दुसरं कारण म्हणजे तिथून जवळ असलेलं एक गाव। पहिल्यांदा नद्याच्या उगमाचं ठिकाण आपण बघूया। मी तुम्हाला इथे ब्रह्मकुंड दाखवतोय आणि या ब्रह्मकुंडाचं वैशिष्ट्य असं आहे की या ब्रह्मकुंडातून जवळपास 7-8 नद्यांचा उगम होतो। काही नद्या नर्मदा नदीला मिळतात, तर काही नद्या या यमुना नदीला जाऊन मिळतात। याच ब्रह्मकुंडातून त्याचा उगम होतो अशी श्रद्धा आहे। मी त्या नद्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतोय। चंबळ, गंभीर, अंग्रेड, सुमारिया, तर बिरम, चोरले, कारम, निकडेश्वरी या नद्यांचा उगम होतो। या सगळ्या नद्यांचा प्रवास जवळपास 750 किलोमीटरच्या आसपास होऊन काही नर्मदा तर काही यमुना नदीला जाऊन मिळतात। अशा या ठिकाणची आख्यायिका आहे। म्हणजे इथल्या परशुरामाची जन्मभूमी असण्याला काही ज्या गोष्टी बळ देतात त्या तुम्हाला, त्यापैकी हे ब्रह्मकुंड, ज्या ब्रह्मकुंडातून 7 नद्या, उच्च स्तरावर असलेली भगवान जमदग्नींची, महर्षी जमदग्नींची तपोभूमी, या कारणामुळे ही परशुराम जन्मभूमी असावी असा दावा करायला एक चांगली संधी मिळते। यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो, तो म्हणजे जानापाव इथून जवळ असलेलं एक गाव। जानापावपासून जवळ असलेलं गाव म्हणजे महेश्वर। महेश्वर हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला राजवाडा आणि बांधलेलं शिवमंदिर यामुळे जितकं प्रसिद्ध आहे, तितकंच महेश्वर आणखी एका मोठ्या माणसाचं गाव आहे, ते म्हणजे सहस्त्रार्जुन, महिष्मती साम्राज्य। या सहस्त्रार्जुनाचं हे महिष्मती साम्राज्य होतं, बाहुबलीच होता तिथला तो। या सहस्त्रार्जुनाने एक गडबड केली होती, तीही कथा आपण जाणून घेऊया। इंदोर जवळचं जानापाव आणि ही जन्मभूमी असल्याचा दावा करण्याच्या मध्ये आणखी एक सत्य मी तुम्हाला सांगतोय। इथून जवळच म्हणजे नर्मदा नदीच्या तीरावर एक मोठं गाव आहे, त्याचं नाव महेश्वर। महेश्वर या गावाचं पूर्वीचं नाव होतं महिष्मती, हे सगळ्याला आपल्याला ठाऊक आहे। अहिल्यादेवी होळकरांनी तिथे छान किल्ला, एक सुंदर शिवमंदिर बांधलं आणि त्या शिवमंदिराच्या नर्मदेच्या तीरावर एक अनोखा आनंद आपल्याला मिळतो। या महेश्वर म्हणजेच महिष्मतीची कहाणी खूप जुनी आहे। म्हणजे हे काही ताजं नगर आहे असं नाही आहे। हे महिष्मती नावाचं साम्राज्य, तुम्ही बाहुबली बघताय ना, त्या बाहुबलीतलं महिष्मती साम्राज्य, त्या महिष्मती साम्राज्याचा राजा होता सहस्त्रार्जुन। सहस्त्रार्जुनाचं राज्य त्या महिष्मतीवरती होतं। आणि महिष्मती इथून म्हणजे महेश्वर अगदी 30-40 किलोमीटर अंतरावरती असेल, फार मोठं अंतर नाही आहे। आणि इथे जमदग्नींची तपोभूमी होती। म्हणजे इथे जमदग्नी माता रेणुकेच्या सह, राजा प्रसेनजिताची कन्या माता रेणुकेच्या सह इथेच वावरत होते। आणखी एक मुंडी नावाचं टेकडी आहे, त्या मुंडी नावाच्या टेकडीवर माता रेणुकेंचा वास्तव असं सांगितलं जातं। आता हे मुंडी टेकडी, माता रेणुका, तांदळा बाजूला असलेलं महेश्वरचं महिष्मती साम्राज्य, सहस्त्रार्जुन, या तपोभूमीवरती जमदग्नी ऋषी असताना राजा जो होता सहस्त्रार्जुन, जो गर्वोन्मत्त होता, अशा सहस्त्रार्जुन राजाला, ज्याचे अनेक हात होते, अनेक हातांचं बळ त्याला होतं, तो राजा या तपोभूमीत आला आणि त्याने जमदग्नी ऋषींची गाय, कामधेनू गाय काढून नेली। ते इथेच घडलं। आणि त्यानंतर जो अपमान जमदग्नीचा, माता रेणुकेचा
सहस्त्रार्जुनाने केला त्या अपमानाचा पुरेपूर बदला घेत त्याला शिक्षा देण्याचं काम भगवान परशुरामाने केलं होतं. ते निक्षत्रिय वगैरे केल्याचा दावा केला जातो ना, तसं नाही आहे ते. त्या उन्मत्त झालेल्या ब्राह्मणांना, तपस्व्यांना, दंड देणाऱ्या राजांना दंड करण्याचं काम भगवान परशुरामाने केलेलं होतं. आणि कदाचित रामाचा 7वा आणि परशुरामाचा 6वा अवतार त्याच्यामुळेच असेल की ह्या स्वरूपाचं उन्मत्त झालेल्या राजांना दंड देण्याचं काम करता येऊ शकतं. दंड ह्या अवध आहे, हा या दंड देता करता येऊ शकत नाही, अशा ज्या आख्यायिका, अशी जी गोष्ट आपण सांगत असतो ना, त्याच्यामध्ये जो जो उन्मत्त होईल, जो जो कर्तव्यच्युत होईल, अशा प्रत्येकाला, मग तो ब्राह्मण असेल किंवा क्षत्रिय असेल, राजा असेल, त्या प्रत्येकाला एक दंड दिला जाऊ शकतो हे दाखवणाराच तो अवतार होता. म्हणून तर अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः सचरम धरू इदम शास्त्रम इदम क्षात्रम शापादपि शरादपि हे झालं त्यामुळेच आलं. म्हणजे प्रसंगी शास्त्र, प्रसंगी शस्त्र कोणाचाही वापर करून अशा प्रकारे दंडित करता येऊ शकतं हे सांगणारा भगवान विष्णूंचा हा 6वा अवतार. म्हणजे या अवताराच्या विषयीच्या आणि या जन्मस्थळाविषयीच्या अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील, ज्या आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. या कथेनंतर आपल्याला खात्री पटते की हे ठिकाण परशुरामाची जन्मभूमी म्हणून आहे. म्हणून या जन्मभूमीला भेट देऊन तिथल्या मंदिरातल्या परशुरामाचं दर्शन करणं आवश्यक आहे. जरा तेही तुम्हाला मी करवून घेतो. म्हणजे एक विलक्षण कहाणी मला तुम्हाला सांगायची आहे. हे भगवान परशुरामांचं मंदिर, भगवान परशुरामांचे वडील जमदग्नी, ज्यांची ही तपोभूमी म्हणून ओळखली जाते, या भगवान परशुरामाचे वडील जमदग्नी यांचा जन्म ब्राह्मणाच्या पोटी झाला असला तरी सगळी क्षत्रियाची गुण जमदग्नींच्या मध्ये होती, सगळे क्षत्रियाचे स्वभाव जमदग्नींच्या मध्ये होते. आता अजून एक ऋषी ओळखले पाहिजेत, ज्यांचं नाव विश्वामित्र. या विश्वामित्र राजांच्या ऋषी राजा होते, ज्यांचा पिताच राजा होता, त्याचं नाव गाधी. आता या राजाची म्हणजे विश्वामित्राच्या पित्यांची कन्या, विश्वामित्रांची बहीण ज्या ऋषीची बायको होती, त्या ऋषींनी आपल्या सासऱ्यासाठी एक दिव्य पुरुष जन्माला यावा यासाठी यज्ञयाग करून विधी तयार करून ठेवला होता, सगळे प्रसाद करून ठेवला होता. आता या प्रसादामध्ये आपल्या पत्नीसाठी आणि सासूसाठी असे 2 प्रसाद तयार करून ठेवले. तेवढ्यात हे सगळं ठेवलेलं असताना सासू आली आणि तिने आपल्या मुलीसाठी म्हणजे एका ब्राह्मण ऋषीच्या पोटी जन्माला यावा यासाठी करून ठेवलेला प्रसाद भक्षण करून टाकला. आणि दुसरीकडे उलट काय झालं, ज्या स्वतःसाठी जे ठेवलं, क्षत्रियासाठी जे केलं होतं, तो प्रसाद मुलीने खाऊन टाकला, सत्यवती. आता या कन्येने हा प्रसाद खाऊन टाकल्यामुळं गडबड काय झाली, तर ब्राह्मण स्त्रीच्या पोटी क्षत्रिय गुण असलेला पुत्र जन्माला आला, तर क्षत्रियाच्या पोटी ब्राह्मण गुण असलेला पुत्र जन्माला आला. म्हणून आपोआपच विश्वामित्र राजा असूनही ते ब्राह्मण ऋषी बनले, ब्रह्मर्षी बनले. आणि जमदग्नी ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा एका तपस्वी आयुष्यापेक्षा शस्त्र, शास्त्र या सगळ्या विद्येत पारंगत झाले. आता त्यांचे चिरंजीव म्हणजे भगवान परशुराम. यांची माता भगवान रेणुका, जिथे मुंडी नावाचा एक आहे, तिथेच त्यांचा वावर होता. म्हणजे आपल्या सगळं लक्षात येत असेल की ही वर्णव्यवस्था ज्याला आपण म्हणत असतो, ती व्यवस्था ही कर्मावर आधारित होती, कामाने चालत आलेली होती, आपापल्या कामाने डेव्हलप होत होती. अशा स्वरूपाच्या या सगळ्या कथा आपण लक्षातच घेत नाही. आणि भगवान परशुरामांची जी मूळ कथा आहे ना, मी जरा तुम्हाला सांगतो. त्या कथेमध्ये आपण त्यांच्या विनाकारांच्या एकूणच व्यक्तिमत्वावरती अनेक दोषारोप लावत जातो. अर्थात असे दोषारोप लावणाऱ्यांना एक विलक्षण आनंद त्याच्यामध्ये मिळत असतो, आणि तो आनंद म्हणजे कुठल्या तरी एका जातीला टार्गेट करण्याचा. मुळात परशुराम जमदग्नी या ब्राह्मण ऋषीच्या पोटी जन्माला आले असले तरीही परशुरामांचं वागणं हे सगळं क्षत्रियासारखं होतं. मग सहस्त्रार्जुनास दंड करणे, ज्याने एका स्त्रीचा अवमान केला आहे, ज्याने एक गाय बलपूर्वक हरून नेलेली आहे, ज्याने एका ऋषीचा अपमान केला आहे, अशा मातलेल्या राजाला शिक्षा करणं हा काही द्रोह नसतो. उलट ते काम जे करायला हवं तेच केलेलं असतं. अनेक कथा अशा याच्यामध्ये आहेत की ज्यांच्या
आपण वेगवेगळ्या त्याचे अर्थ काढून हे असं असतं का, तसं असतं का, मातेचा शिर उडवणारा असतो का, अशा स्वरूपाच्या कथा आपण सांगत असतो. पण या सगळ्या कथा जाणून घेण्यापूर्वी, या कथांवर भाष्य करण्यापूर्वी त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या कथा मी तुम्हाला सांगणारच आहे. परशुरामांची ही जन्मभूमी, परशुरामांची ही तपोभूमी, जमदग्नींची तपोभूमी, जिथून ती गाय चोरीला नेली होती ती भूमी, धडा शिकवण्याचं ठरवलं सहस्त्र अर्जुनाला ती ही भूमी. या भूमीला एकदा वंदन करून आलं पाहिजे, एकदा वंदन करून आलं पाहिजे, एकदा भेट दिली पाहिजे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा का होईना या परशुरामाच्या जन्मभूमीवर भेट देऊन तिथे वंदन करून येऊया. नमस्कार.